नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या कंपनीमध्ये म्हणजे सिडकोमध्ये 2 पदांसाठीची भरती आलेली आहे. त्याच्यामध्ये सहाय्यक विकास अधिकारी सामान्य आणि क्षेत्र अधिकारी सामान्य अशा या 2 वेगवेगळ्या पदांसाठीची भरती आलेली आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे, त्याचबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, परीक्षा फी किती असणार आहे आणि सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे, त्याचबरोबर तुमची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला मित्रांनो या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. बघा, ही जी भरती आलेली आहे त्या भरतीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला 12/12/2024 पासून ते 11/1/2025 पर्यंत काय करायचे आहेत, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचे आहेत. त्याचबरोबर इथं बघा, सहाय्यक विकास अधिकारी साठीचं जे पे स्केल तुम्हाला देण्यात आलेलं आहे ते इथं देण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की सहाय्यक विकास अधिकारीचं पे स्केल किती आहे ते, आणि वर्ग कोणता आहे तर अ वर्गातील ही पद आहे. त्याच्यानंतर आहे क्षेत्र अधिकारी सामान्य, त्याच्यासाठीचं ही पे स्केल तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे आणि ब वर्गातील ही पोस्ट आहे. तुम्हाला इथं लक्षात आलं का की कशा पद्धतीने आपल्याला सॅलरी इथं भेटणार आहे. सॅलरी मित्रांनो अतिशय चांगली इथं देण्यात आलेली आहे दोन्ही पोस्ट साठी. तर आता आपल्याला पाहायचं आहे की सहाय्यक विकास अधिकारी साठी जागा किती आहेत, एकूण 24 जागा देण्यात आलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये बघा की ज्या काही कास्ट कॅटेगरी आहेत त्याच्यानुसारही तुम्हाला या तक्त्यामध्ये त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे, तो तक्ता तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर क्षेत्र अधिकारी सामान्य याच्या एकूण 25 जागा आहेत, तेही तुम्ही इथं पाहू शकता की कोणत्या कास्टला किंवा कोणत्या कॅटेगरीला किती जागा इथं देण्यात आलेल्या आहे, आणि त्याच्यानुसार तुम्ही ज्या प्रवर्गातून येता त्या प्रवर्गासाठी तुम्हाला इथं ऍप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं आहे पहा इथं की वयोमर्यादा ज्या आहेत त्या वयोमर्यादा दिलेल्या आहेत. खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी 38 वर्ष वयोगट. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्ग प्रवर्गामध्ये 43 वर्ष वयोगट आहे आणि दिव्यांगासाठी 45 वर्ष हे वयोगट आहे. आलं का इथं लक्षात, वयोगटाचंही तुम्हाला इथं क्लिअर झालेले आहेत डाऊट. त्याच्यानंतर खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ या विद्यार्थ्यांसाठीच्या ह्या वयोमर्यादा इथं देण्यात आलेल्या आहे. या वयोमर्यादा 15/11/2024 पर्यंत ग्राह्य धरल्या जाणार आहेत, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि सिडकोचे कर्मचारी किंवा अधिकारी यांना वयाची अट लागू राहणार नाही असं इथं नमूद केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे की ही परीक्षा जी असणार आहे त्या परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे आणि गुणांकन कशा पद्धतीने आपल्याला करण्यात आलेलं आहे. तर सहाय्यक विकास अधिकारीसाठीचं बघा, इंग्रजीचे तुम्हाला 10 प्रश्न असणार आहे आणि त्याच्यामध्ये 20 गुण तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे. मराठी 10 प्रश्न 20 गुण असणार आहे. सामान्य ज्ञान त्याच्यासाठी तुम्हाला 35 क्वेश्चन आणि 70 गुण असणार आहेत. त्याच्यासाठी विधीसाठीचे इथं तुम्हाला 20 प्रश्न आणि 40 गुण असणार आहे. आणि नैसर्गिक क्षमता व कौशल्य आकलन क्षमता याच्यासाठी 25 क्वेश्चन 50 गुण असणार आहेत. असे एकूण तुम्हाला 100 प्रश्न इथं दिलेले जाणार आहे आणि 200 गुण इथं देण्यात आलेले आहेत. इथं तुमची परीक्षा जी आहे ती परीक्षा 200 मार्काची होणार आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि परीक्षेचं माध्यम बघा, इंग्रजीसाठी इंग्रजी असणार आहे, मराठी आणि बाकीचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यासाठी इंग्रजी व मराठी अशा दोन्हीही भाषेतून तुमची परीक्षा असणार आहे. आणि कालावधी तुम्हाला इथं 120 मिनिटांचा देण्यात आलेला आहे, म्हणजे 2 तासांचा कालावधी इथं तुम्हाला परीक्षेसाठी देण्यात आलेला आहे. आलं का? सहाय्यक विकास अधिकारी याच्यासाठी जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठीचा सिलेबस इथं लक्षात घ्यायचा आहे काय आहे तो. याच्यातील बराच सिलेबस जो आहे तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकवला जातो. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, क्षेत्र अधिकारी सामान्य
त्याचा जो सिलेबस आहे तो कशा पद्धतीने आहे। इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला विचारला जाणार आहे। मराठी 25 क्वेश्चन, सामान्य ज्ञान 25 क्वेश्चन, नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता 25 क्वेश्चन 50 मार्क, असे एकूण 100 प्रश्न आणि 200 मार्क इथं तुम्हाला देण्यात आलेले आहे। सेम इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमधून आणि उर्वरित प्रश्न सगळे तुम्हाला इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमधून उपलब्ध करून दिले जाणार आहेत। कालावधी 120 मिनिटांचा असणार आहे। इथं चुकीच्या उत्तराला कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत हे इथं म्हटलेलं आहे। बघा, जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे या ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त होणाऱ्या उमेदवाराला पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे हे इथं लक्षात घ्या। त्यामुळे तुम्हाला 200 पैकी 90 गुण प्राप्त करणं आवश्यक आहे। चला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं परीक्षा शुल्क किती भरावं लागणार आहे। तर इथं परीक्षा शुल्क दिलेलं आहे। राखीव प्रवर्ग, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी 1062 रुपये एवढी परीक्षा फी आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 1180 रुपये एवढी परीक्षा फी इथं देण्यात आलेली आहे। मित्रांनो, परीक्षा फी तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे। परीक्षा फी तुम्हाला कोणत्याही सबबीवरती रिफंड मिळणार नाही हे इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि पुढे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता अनुभव कशा पद्धतीने असला पाहिजे हे इथं देण्यात आलेलं आहे। या तक्त्यामध्ये पाहू शकता की सहाय्यक विकास अधिकारी याच्यासाठी जी तुमची डिग्री असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स सुपरवायझरचा असणं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा असणं आवश्यक आहे। तो कोणत्याही गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट कोणत्याही प्रायव्हेट पब्लिक ऑफिस मधला चालू शकतो हे तर लक्षात घ्यायचं आहे। आणि क्षेत्र अधिकारी सामान्य त्याच्यासाठी ही डिग्री आवश्यक आहे आणि इथं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला कशाचा विचारलेला आहे, सुपरवायझरी कॅपॅसिटी इन गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट ऑफिस और पब्लिक प्रायव्हेट सेक्टर मधला इथं चालणार आहे। इथं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स क्षेत्र अधिकारीसाठी आहे। निवडीचे निकष देण्यात आलेले आहे। ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान 45% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे। एकाच पदासाठी 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास 2/12/2017 चा जो GR आहे त्यानुसार त्याची निवड केली जाणार आहे। आणि सहाय्यक विकास अधिकारी या अ वर्गातील पदाची अंतिम निवड ही 200 गुण तुमचे ऑनलाईन परीक्षेमध्ये असणार आहे आणि तुमची 25 गुणांची मुलाखत देखील इथं होणार आहे। एकूण 225 गुणांवरती तुमचं काय केलेले आहे, अंतिम यादी जी आहे ती यादी तयार केली जाणार आहे। बघा, आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अर्ज करण्यासाठीची जी वेबसाईट देण्यात आलेली आहे तिथं IBPS ची वेबसाईट आहे। मित्रांनो, ही परीक्षा IBPS कडून घेतली जाणार आहे हे निश्चित आहे आणि आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन 11/1/2025 पर्यंत भरायचे आहे ते इथं लक्षात घ्या। आता इथं काही तुम्हाला बेसिक सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही इथं पाहू शकता। मित्रांनो, ही जी PDF आहे त्या PDF ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। इथं तुम्हाला आरक्षणाबाबतच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही पाहू शकता की कोणत्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आरक्षण भेटणार आहे, त्याचबरोबर जे स्पर्धा प्रकार आहेत त्याच्यासाठीचं कशा प्रकारे आरक्षण असणार आहे त्याही सूचना दिलेल्या आहेत। दिव्यांग आरक्षणाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। इथं आपल्याला आवश्यक कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत दिव्यांगांसाठीचे त्याही सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राबाबतच्या काही सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत, त्या पाहू शकता। त्याचबरोबर विविध सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठीच्या आरक्षणाबाबतच्या काही अटी इथं देण्यात आलेल्या आहेत, त्याही पाहू शकता। त्या एक आपल्याला नॉर्मल ज्या काही सूचना असतात त्या सर्व सूचना आहेत मित्रांनो, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी ॲप्लिकेशन करणार असाल तर तुम्हाला इथं वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। परीक्षा ही तुमची ऑनलाईनच होणार आहे हे इथं लक्षात घ्या। मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तुमच्या सर्व प्रश्नांची निश्चित उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन। मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।